तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, इकडे आहे ना वणीपेक्षा खूप जास्त खतरनाक थंडी आहे. आणि आता मी सकाळी चालली आहे लॉन्समध्ये. कारण आहे ना, विषय असा झाला की पप्पाने इकडं CCTV लावले आणि इकडं वायफाय पण आहे, पण इकडचा सेकंड डोम बाकी लॉन्सचा. त्यामुळे ना कनेक्शन वायफायचं एक एक्स्ट्रा राऊटर लावावं लागेल. केबलने घरापर्यंत काढता येईल कनेक्शन, पण सध्या घरात वायफायचं कनेक्शन नाही आहे. तर मला ब्लॉग अपलोड करायचा आहे कालचा, आणि ब्लॉग अपलोड नाही होते. नेटवर्क खूप जास्त लागून जातं, रिचार्जचा तर संपूर्ण जातो, वरून एक्स्ट्राचा 19चा मारावा लागतो, तो बी संपतो आणि परत भीक मागायला लागतो वायफाय द्या, हॉटस्पॉट द्या. तर बरं आहे, इकडं आता वायफायचं कनेक्शन झालेलं आहे. मी 8 वाजता उठली, त्यानंतर चाललं होतं माझं मोबाईलमध्येच डोकवण्याचं काम. कोणाच्या कमेंट आहे, कोणाची लाईक आहे. FBला मला चांगल्या रिक्वेस्ट येतात. मी FB खूप दिवसानंतर ओपन केलं आणि दिवसाला 100-200 रिक्वेस्ट डायरेक्ट. पण आहे ना, इथे नाही, इंस्टाग्रामला हळूहळूच येत आहेत. इंस्टाग्रामवर जुने कस्टमर आहेत आम्ही. तर मी लॉन्समध्ये मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं दीदीच्या बेबीच्या नामकरणाच्या वेळेस, तर तेव्हा एवढी प्रगती नव्हती. आता तुम्हाला मी लॉन्सची प्रगती दाखवते. तर पप्पांनी भरपूर चेंजेस, म्हणजे भरपूर काम पुढे आलेले आहेत. सुरुवातीपासून दाखवते तुम्हाला हे पाहून कळलंच असेल, तरी मी सुरुवातीपासून दाखवते की पप्पांनी लॉन्समध्ये किती बदल केलेले आहेत. तर तुम्हाला मी माझ्या पप्पांचं लॉन्स दाखवते. माझा चेहरा इग्नोर करा. मी काल आहे ना पूर्ण पॅराशूट ऑइल लावलं मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. हो, इथं लॉन होईल ना हराळी, तर त्यामुळे तो ऑइली चेहरा वाटतोय. कारण खूप जास्त HD 3D मेकअप होता, तो निघत नव्हता. तर मी तुम्हाला आता सुरुवातीपासून लॉन्स दाखवते आणि बदल पण दाखवते. सो गाईज, हे आहे आमचं नवीन लॉन्स. तिकडं जुनं लॉन्स आहे, तुम्हाला दरवेळेस दाखवते मी. हे आमचं घर आहे आणि घराच्या साईडलाच लॉन्स आहे. अण्णाश्री लॉन्स आणि न्यू अण्णाश्री लॉन्स. आणि इकडे सगळं झाडं वगैरे लावणार आहे. तिकडं हराळी पण होणार आहे. आणि तर तुम्ही बघू शकता गाईज, डेकोरेशन लॉन्सचं अगदी रस्त्यावर लॉन्स आहे. आणि इकडे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे. अजून छान व्यवस्था करणार आहेत पप्पा. तर हे बघा, मस्त आता डेकोरेशन, म्हणजे हे झुंबर वगैरे एकच नंबर काम झालंय. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि इकडे पण झाडं वगैरे लागणार आहेत. आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की इथे स्वामी पडला आणि इथे हे ड्रॉइंग होती वाटतं, पण हे पडदे वगैरे काहीच नव्हतं. तर आता हे लाईट्स, पडदे, कलरचं काम, बरंच काम उरकलं आहे. मला तर हे झुंबर इतके आवडले ना, असं वाटतंय काढून बंगल्यालाच लावून द्यावं आमच्या. वाव, एक नंबर झालं. म्हणजे आम्ही आलोच नव्हतो बघायला. तुम्ही बघू शकता गाईज, खूप खूप सुंदर काम झाले. आता मी काम बघता बघता वायरला धडकणार होती. तर पप्पांनी पडद्याची पण चॉईस छान केलेली आहे. वाव पप्पा, खतरनाक झालं. मला तो जाम आवडले बाबा. हे बघा, वाव. दीदीच्या बेबीच्या नामकरणाच्या वेळेस हे काहीच नव्हतं, पण आता बरीच म्हणजे काम झालंय. तुम्ही बघू शकता, हे बघा, वरती झुंबर लावलेत. 1 2 3 4 5, हे 5 आहेत, तिकडे 2 आहेत. आणि इकडे रूम्स आहेत सगळे. रूमला दरवाजे पण नव्हते मागच्या वेळेस, आणि आता दरवाजे पण लावून झालेले आहेत. हे बघा. तर बरंच म्हणजे खूपच मोठं लॉन्स आहे हे. आधीचं लॉन्स एवढं मोठं नव्हतं. त्या लॉन्सलाच माझं लग्न झालेलं आहे लॉकडाऊनमध्ये. आणि खूप सारे कार्यक्रम आमच्या जुन्या लॉन्समध्ये पार पडलेले आहेत. म्हणजे आमच्या गावातलं ते पहिलंच लॉन्स आहे. आणि हे पण एवढं मोठं पहिलंच लॉन्स आहे. सटाण्यात पण मे बी एवढं मोठं नसेल, असतील पण एवढं मोठं नाही, कारण जागा ही खूप जास्त मोठी आहे. तर तुम्ही बघू शकता, इकडे ना झाडांचं काम, म्हणजे झाडं, गार्डन, फोटोशूट वगैरे इकडे होऊ शकतात. एकच नंबर सोय केलेली ही त्या लॉन्सला अशी सोय नव्हती, कारण जागा कमी होती तिकडे. इकडं मस्त मोठी जागा आहे, अगदी छान काम झालेलं आहे. आणि तिकडं पडणार आहे दुसरा डोम.
इकडे हा डोम आहे, तिकडे दुसरा डोम असणार आहे. बहुतेक 1 दिवसासाठी आहे आणि एक नाईटच्या लग्नासाठी पप्पा वेगळी व्यवस्था करतायत. आणि हे मध्ये मध्ये पण अजून दिलेले एक्स्ट्राचं हे बघा किती छान आहे. तिकडं मी माझ्या भावाला दिलंय काम लावून मुलगा सांभाळायचं. आणि इकडे सगळे रूम्स आहेत. तिकडे 1 2 3 4 5 आणि अगदी मोठे मोठे रूम आहेत, मोठे मोठे. बहुतेक इथे 2 आहेत. इकडं पण दरवाजा असावा आणि बाथरूम टॉयलेट सर्व अगदी चकाचक काम आहे. आणि हा आहे आमचा स्टेज. तर गाईस तुम्ही बघू शकता किती मोठा स्टेज आहे. हो हो. आणि स्टेजचं डिझाईन बघा गाईज किती भारी, अगदी असं वाटतंय महल आहे जसा. भारी चॉईस केली. कोणी चॉईस केली पप्पा? तू केली? याने केली का? भारी आहे ना. मिरर वर्क आहे आणि पडद्यांचं पण म्हणजे चॉईस अगदी छान आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालंय काम. आणि अजून पुढच्या वेळेस आलो ना तर तिकडचं पण काम झालेलं राहील आणि लॉन्स अगदी पूर्ण तयार राहील कार्यक्रमासाठी. आता सुद्धा बुकिंग्स येतात, कार्यक्रम होतात भरपूर. किती कार्यक्रम झाले? 5-6 कार्यक्रम होऊन गेले. काम अजून बाकी असताना पण 10 बुकिंग आहेत अजून. म्हणजे 5-6 कार्यक्रम झाले, 10 बुकिंग आहेत. असं काम असताना पण हे तर आत्ता झाले. मागच्या वेळेस नव्हतं तरी कार्यक्रम होते म्हणून आम्ही सत्यनारायणची पूजा केली ती. काहीच आमची काय कोणती बाई श्रीषाबाई लय नाटकं करून राहिली सकाळी सकाळी. नुसती रडू राहिली. आज तर आम्ही 11 वाजता नाश्ता करतोय. शिशाला पण कॅमेरा आवडतो का, कॅमेरा पाहून शांत होऊन जातो. तर मुलांच्या आंघोळी झाल्या आहेत, माझी बाकी आहे का स्वामीची बाकी. आम्ही टोटल माहेर येऊन आळशी पण येऊन जातो, आंघोळीचा बी कंटाळा येतो. काय ग बाई तुला फिरायला घेऊन आली तरी नाटक आहे तुझे. आता आम्ही निघालोय यात्रेसाठी. आता पोहोचलोय सटाण्यात आणि सटाण्यात ट्रॅफिक बघा गाईच. आम्हीच गाडी कशी तरी काढली, डायरेक्ट गाडी मागे गाडी. आणि इतकं प्रदूषण झालंय ना सटाण्यात खूपच जास्त. श्वास गेला तकलीफ होती. स्वामी तर 20 रुपयाचे घेणे केले कोणी खात नाही. किती ट्रॅफिक आहे बघा. आमचा कानुके मागूर आहे ना मामाचा काय कान तो आई. आता मी पोचलोय यात्रेत. तुम्ही बघू इतकी गर्दी ना गाइस. मेरे को तो बहुत लाज लग रही है, मतलब सॉरी मला तो इतका लाज वाटते. नहीं काहीच नाही लेने का. तो मी माझा भाऊ डायरेक्ट तोंडाला मास्क लावून घेतलाय आम्ही. हमको लग रही है लाज यात्रे में घूमने की. तर मागच्या वेळेस मी कॉन्फिडन्सली फिरत होती, पण यावेळेस काय माहिती मला यांना तोंड नाही दाखवा असं वाटत आहे. तर आम्ही अजूनपर्यंत काही घेतलेलं नाही, फक्त पाहू राहिलो वस्तू. काय पाहिजे ते नाही का त्याच्यानं सांगलंय खोकलाय का ग. बोलून ना टोप्या चांगल्या काय नाही नाही अजिबात भेटणार नाही. चांगलं चांगलं काहीतरी टिकाऊ घेऊन देईल. याला सांगायला बसायला याला बसायचं त्याला बसवून होय ना. काना नुसतं उतळ्या मारतो बाई असं वाटतं खरे आला दोघा राहते.
असं खाली यायला पाहिजे. तुला बसायचंय का? याच्यात बसायचं का? बस ना. नाही पण माझं नाही भीती वाटते. नाही माझ्या काही हा पहिल्यांदाच आलाय वाटतं सगळ्या. पहिले नव्हता खतरनाकाचे नाव सगळ्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे दे, बाकीचे पाळणे नवीन आहे ना तो. ये रोने लगा तो इसको उतार देगा क्या? हाँ रुको, ये 20 रुपये में इसके पास. ती सांभाळत नाही. मम्मी अगं नाही ना, थांबव ना, थांबव बरं. थोडी घाट म्हणतोय. हळूहळू चालू दे दादा. तुम्ही दोघं बसा, बसायचं. मला लई रडू राहिला, त्याला पालण्यातच बसायचं, उतरायचंच नव्हतं. अरे आपण दुसरीकडे बसू, दुसरीकडे. पे आमचा काना कसा रडू राहिला. नका हो, जाऊ द्या किती. अरे पुढे बघू ना, आपण खेळणी घ्यायची ना, खेळणी. कानूला खेळणी हिचा हात धरलेला राहू दे. नको नको, खेळण्या घेऊ, खेळण्या. तर गाईस घेऊ ना आपण, खेळणी घेऊ, खेळणी. आजी कुठे? आजी घेऊ ना. काय सांगू, मला इतकं पस्तावा येतोय ना यांच्यासोबत येऊन. 2-3 तासांपासून आम्ही इथे कुठे हालायचं नावच नाही घेऊन राहिले. ही आमची मम्मी जास्त टाइमपास करते. अगर तुम्ही कोणी बघत असाल तर मी सांगतो तुम्हाला. आमचा काना पा हे पा काय रे, बहुत कर रे गाई. येऊ नका, अजिबात नका येऊ. मी पैसे दिले तरी नका येऊ. तर गाईस खरंच खतरनाक कंटाळा आलाय. मी माझ्या काना खूप जास्त त्रास देतोय आणि गर्दी एकीकडे आणि माझ्या आईची शॉपिंग एकीकडे. त्रस्त झालोय आम्ही काय. आणि याचं वेगळंच चाललंय. मम्मी मम्मी बरं सगळं घेऊन दिलं बरं का काही ज्याला काय घेऊन देऊ. इकडे आपण इकडे बघू, वस्तू बघू, घरातल्या वस्तू घ्यायच्या का. सो गाईस आता आमची यात्रा म्हणजे वस्तू घेऊन झाल्या आहेत आणि स्वामी वैतागून पुढे निघून गेला गाडीजवळ. तो बोलला तुम्ही या. डायरेक्ट 4 फोन झाले तेव्हा आम्ही फायनली सिरियस घेतलं की पण मम्मी मागे. मम्मीचे शॉपिंगच संपत नाही आता एवढी पिशवीभर. कानाने एवढं त्रस्त केलं ना की मी मम्मीला कानाकडे देऊन टाकलं आणि सांगितलं मी पिशवी सांभाळते. आता आम्ही चाललोय गाडीकडे. काही भाई मग किती ट्रॅफिक ट्रकांमुळे जास्त ट्रॅफिक आहे. कुठला ट्रक आहे या बाय नका गुजरात आहे, गुजरात आहे, गुजरात पासून असं बाहेर हायवे पाहिजे होता खरं. मग एवढे ट्रॅफिक नाही. बायपास जाता मी बसलो गाडीत आणि आता आम्ही चाललोय जेवणासाठी. तर इकडे इतकी ट्रॅफिक आहे ना, आमची गाडी निघते का नाही काय माहिती काय चाललंय. आता आम्ही आलोय सटाण्याच्या शबरी हॉटेलला. बघू कशी क्वालिटी आहे. आम्ही म्हणजे बापू काका होते तेव्हाच इथं आलेलो आहे बरं का. त्यानंतर आत्ताच आली. पण वणीच्या हॉटेलात ना तर तोडच नाही. वणीच्या हॉटेल काय जबरदस्त राहतं. आतून इंटेरियर हॅलो, खतरनाक. काय ग बाई, काय करते? म्हणजे चांगले आहेत पण मग बरोबर ते काय खाल्लं का? मम्मी पप्पा काना, आमच्या कानाला घेऊन देऊ. खाल्ले नाही खिचडी? मग देतो ना, ते उचकून द्यायची थोडीशी. मीठ नको टाकू.
गेलो हे बघा गाईज, हे आमच्या कानूला घेतलंय. मी तर मला सुद्धा 1 रुपयाला काय घेतलं हा. त्रिशूळचं आहे. त्रिशूळ दाखव काय. ही आमच्या बाळाला टोपी, ही बाळाला टोपी. कानूची कुठे गेली? कानूची टोपी कुठे लहान गेली? पोरांना टोपी लागते त्रिशू तुझी टोपी कुठे गेली? त्रिशूला पण हे बघ, त्रिशू तुला टोपी घेतली बघ. मग कानूची कुठे गेली? कानूला टोपी. अजून काय बाकीचं खेळून दिलं ना मग. एवढं मजाने वाटली यात्रेमध्ये. आणि हे घेतलं मम्मीला 2, मला 2. लोणचं काढायला बघ नाही तो गाइस अभी हम देखेंगे क्या ये 50 रुपए का हेलीकॉप्टर उड़ पाएगा या नहीं. ये बड़ी इम्तिहान की घड़ी है गाइस. इन्व्हर्ट घरी जाताच खराब होऊन जातात रे ते. तो ते त्यांना जमतं आपल्याला. अभी हम देखेंगे यात्रे का सच. कौतुक. हा. ते एकदम पटापट उडवतं, आपल्याला लगेच चुकून जातं ते. अरे घेत जाते, तुटून जाईल. ते लगेच कॅच करायची, जास्त उडू बी नाही द्यायची. तू एवढा उडवशील आणि ते तुटून जाईल ना. हे पप्पाचं काय आरामशीर उडू फडफड फडफड. ते काय झालं, मोकळं झालं. झाले हाऊस हेलिकॉप्टरची. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. अशाच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.